कालपासून मनस्वीचं चाललं होतं, मम्मी पावभाजी कर की गं, लई दिवस झाले. आणि मी म्हटलं चला आता भाज्या पण हिवाळ्याच्या एकदम स्वस्त आहेत, मस्तपैकी फ्लावर कोबी आणि मस्त शिमला मिरची वगैरे. आणि ह्याच्यात खास करून रंगासाठी काय टाकलं माहिती आहे, बीट टाकलं आहे. गरमागरम अशी पावभाजी बघा किती रंग भारी दिसतोय. आणि माझा गावचा बेडगी मिरचीचा कलर मिरची पण टाकल्यामुळे रंग छान आला आहे. हिचा आनंद मम्मी सांगते ती करते ती, मनस्वीला काय आनंद गगनात मावेना बरं का. म्हटलं आता चला लेकरू बाहेरचं जर खायला मागत नाही, आपल्या घरात तरी आपण मस्त गरम गरम करू. तेवढं पाव बाहेरचं आणलं, तिला म्हटलं चपातीसोबत खाती का, ती म्हणजे नको मम्मी मला पावच पाहिजे. आता पाव तेवढं बनवायला शिकायचं म्हणजे झालं आपलं घरातच सगळं. मग छानपैकी ते गरमागरम असं पाव तिला सकाळचा नाश्ता आम्ही हेच केलं. म्हटलं आता कुठं दुसरं रोज पोहे शिरा वगैरे खाऊन मुलं कंटाळतात. मग आज थंडीचं असं गरम गरम दिलं की नाही मुलांना लगेच भारी वाटतं. आणि थंडीचं खास करून असं गरम गरमच पोरांना द्यायचं, थंड दिलं की नाही ते पाहिजे तेवढं खात पण नाहीत. मग आपल्याला पण केल्यासारखं समाधान नाही. मग केलं की गरम गरम मस्त अशी भाजी दिली, त्याच्यावर तूप टाकलं आणि हे पावसुद्धा तूप लावून गरम केले. मनस्वीला काय पण म्हणा, तूप खूप आवडतं. रोजच्या जेवणातसुद्धा म्हणजे तिला चपातीसोबत तूप लावलेलं असेल तर मग कुठली पण भाजी आता खाते, पहिले खात नव्हती पण आता आवडीनं खाते बरं का. मुलं खुश तर आपण पण खुश बरं का. आवडीनं तिनं सगळी पावभाजी खाल्ली, तिला खूप भारी वाटलं आणि मग शाळेला गेली. तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब नक्की करा बरं का.